भाऊजी, भाऊजी, अगं बाबू, आई शपथ, चिंचुक्या, अरे चिंचुक्या कुलूप खोल, चिंचुक्या कुलूप खोल, मला मॅडमच्या पाया पडायच्या. चिंचुके, कलेक्टर मॅडम आले मला भेटायला. अरे मी का स्वप्न म्हणून बघतो काय इथं? अरे बाबू, भाऊजी, एक मिनिट भाऊजी, मी तुमची कंप्लेंट मागं घ्यायला आली आहे, असंच ना? मी बोलायला आली आहे तुमच्याशी. काय बोलायचंय? हे बघ, मला इथनं बाहेर काढ, मग बोलू आपण काय असेल. असं ऐकून तर घ्या. अजिबात नाही. इथून बाहेर काढायला जमत नसेल तर सरकारनं जाऊन आत्ताच सांग, त्या घराला एकत्र शेवटचं बघा म्हणून. काय भाषा आहे भाऊजी ही? अहो तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत ती. अजिबात नाही. ते घर माझं नाहीये आणि माणसं तर अजिबात नाहीयेत. असं कसं म्हणताय? पिऊताई रोज तुमच्यासाठी डबा घेऊन येते, रोज तुमचा विचार करते ती. आई, सरकार रोज तुमची चौकशी करताय, रोज. ए कलेक्टर, मी काय तुला दूध खोळा वाटलो काय? चौकशी करतात म्हणे. मी खरं बोलतेय भाऊजी. खर्चा सगळ्यात. ए काय घरघर लावलंय का तू? मला काय घेणं नाही तिथलं कुणाशी. मुकाट्याने मला बाहेर काढ. मला माझा वाटा द्या. मी, पिऊ आणि अर्णव आम्ही आमचं वेगळं राहू. एक मिनिट. आणि त्यांची आपल्या घरात राहायची इच्छा असेल तर? हा, त्यांनी कोणाचं काय वाकडं केलंय हो? काही नाही. आत्ता राहतात त्याच्यापेक्षा बाहेर ठेवून मी त्यांना. तशी कुठे किंमत मिळते म्हणा त्या घरात त्यांना. तुम्ही का असं म्हणताय? आणि एक मिनिट, तुम्ही असता का घरात त्यांना किती किंमत मिळते बघायला? ही अक्कल ना अर्जाला शिकव. हे असं बोलायला लागली ना तू, तिडीक जाती माझ्या डोक्यात. ए चिंचुके, याला बाहेर काढ. चिंचुक्या, भाऊजी जरा थांबा. माझं ऐकून घ्या. हे बघा, काही झालं तरी तुम्हाला आत्ता इथनं बाहेर काढणं अशक्य आहे. तुम्ही समजून घ्या प्लीज. तू काय मांडवली करायला आली का ग? कुणी पाठवलं तुला? ते महत्वाचं नाही. सरकारांनी, होय का नाही? हा, त्यांनी ही कामगिरी त्यांच्या लाडक्या सुनेवर सोपवली वाटतं. मग त्यांची सून आली तलवार घेऊन भाषण झाडायला इकडं. लाडकी सून म्हणे. तेच सरकार तुला म्हणायचे बरं का, ह्या पोरीला मी येडी करून गावात फिरवीन. भाऊजी, माणूस चुकतो आणि ती चूक समजून घेऊन पुढे शिकायचं असतं. पुढे. ए चिंचुके, चिंचुके वय पेन दे रे मला. मॅडम मला सुविचार सांगताय, तो लिहिला पाहिजे ना मी. दे चिंचुके. भाऊजी. ए अप्पे, सरकारांना जाऊन सांग, आता हिथं माझी समजूत खाल्याला कुणी आलं तरी मी कोणाचंच ऐकणार नाही. फक्त मला हेतनं लवकरात लवकर बाहेर काढा. नाहीतर काय? तर काय होईल हे त्यांना चांगलंच माहिती आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतोय बरं का, मला इथनं बाहेर काढ. जर मी इथनं बाहेर आलो नाही, कारण मी जे करेन त्या अर्जाला खुळं करून टाकेल. तुम्हाला काय हवंय ते मला सांगा. मी सरकारांना जाऊन सांगते. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या मी सरकारांकडून तुम्हाला मिळवून देईन. हे बघा, फक्त तुम्हाला आत्ता इथनं बाहेर निघणं खरंच अशक्य. प्लीज तुम्ही समजून घ्या. मी परत एकदा सांगते तुम्हाला. ठीक आहे, मग एक काम कर, त्यांना म्हणाव मला माझा वाटा पाहिजे. त्यांची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे आणि त्याशिवाय कुणी मला इकडे भेटायला आलं नाही पाहिजे. मला 2 दिवस द्या. उद्याचाच दिवस. उद्या मला माझ्या हातात कागद पाहिजे. बर, मी बोलते सरकारांशी. तुम्ही शांत राहा फक्त. येते. ए कलेक्टर, तू कशी काय त्यांच्या बाजूने मांडवली करायला आली ग? काय मॅटर काय? तुला कळला का त्यांचा मॅटर? अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. कसला मॅटर? नाही नाही, एवढं काही नाहीये. तुझ्या बसची बात नाही ती. तू फक्त सरकारनं जाऊन सांग मला माझी प्रॉपर्टी पाहिजे म्हणून. जा. अबे,
अप्पे 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 कुठे गेली? इकडं पण नाही, गेली कुठं? फोन पण घरीच ठेवलाय. अप्पे अप्पे कर अर्जा. ओ अप्पे कुठे? अरे ती तर सकाळी चालायला गेली. चालायला कशी गेली? आज चालायचा वार पण नाही. म्हणजे अहो म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे आठवड्यातून एकदा चालायला जातो दोघं एकत्र, म्हणजे मंगळवारचं. पण आज कसं काय गेली? मला तर तसंच म्हणली बाबा. मला का नाही उठवलं? एकटी कशी काय गेली? आम्ही एकत्र जातो ना. अरे तू झोपला असशील म्हणून नसेल तुला काय बोलली. असं होत नाही कधी हो कदम. की काय हा ते बघ आली वाटतं. बघ बघ बघतो. अप्पे कुठं होतीस तू? अगं सकाळी उठलं तर शेजारी नाहीस. तुम्ही अख्खं घरभर शोधतोय. तुला फोन लावला तर फोन इकडं. बाहेर कादमांना विचारलं कुठे, तर म्हणले कुठेतरी बाहेर गेले. हो काय झालंय? उलट मलाच विचार तू काय झालंय ते. अप्पे तुला फोन करतो, तुझा फोन पण इकडे विसरलाय. इकडे नाही तू, मला टेन्शन येणार ना अप्पे. अर्जुन मी चालायला गेले होते. नाही अप्पे तू चालायला गेली होतीस, पण आपण परवाच गेलो होतो ना चालायला अप्पे. हो अरे सकाळी जाग आली, म्हटलं चालून येऊया. पण मला उठवायचं मग. तू झोपला होतास अर्जुन? ते काय पण असू दे, झोपलं असेल तर उठवायचं मला. पण एकटं कुठं जायचं नाही असं अजिबात. घरात काय चाललंय बघतेस ना तू. मला भीती वाटते अप्पे, टेन्शन येतं मला. समजून घे, तू असलं काय करू नको बाई. एवढं काय नाहीये. एवढं काय नाही, काय एवढं काय काय एवढं काय नाही. अप्पे तू चेष्टा करू नको, मी सिरियसली बोलतोय. अप्पे मी लय करतोय असं वाटत असेल तुला, पण मला वाटते काळजी. समजून घे तू मला. मी असलं काय करू नको. तुला कुठं जायचं असेल ना मला उठवायचं, आपण दोघं एकत्र जाऊ. पण एकटा अजिबात जायचं नाही. सॉरी, यानंतर नाही होणार असं. चल आवडतो. सुजय भाऊजी वाटणीसाठी अडून बसले. ही गोष्ट सरकारांना सांगावीच लागेल. हॅलो सरकार, आज ऑफिसमध्ये भेटूया. मला महत्वाचं बोलायचं. अर्जुन घेतलं का सगळं? हो. बरं मी जरा जाऊन येतो. कुठं? हा एक जरा काम करून येतो जरा. हो, आपल्यावर आधीच वाईट दिवस आल्यात. तुम्ही बाहेर जातो म्हणला तरी माझा जीव घाबरा होतो. नाही होत काही, आलोच, जाऊन येतो लगेच. सर तुमचा डबा. नाही प्रियांका, आज मी नाही जात कॉलेजला. दादा ओके ना सगळं? अरे काल रात्रीपासून एक वेगळाच हट्ट धरलाय रुपालीनं. ती म्हणतेय बाळाला घेऊन माहेरी जाऊ. मी तिची समजूत काढली कशी तरी, तर आता म्हणते फोन करून आईला बोलवते. पण औषधं दिली आहेत आत्ता, झाली शांत. पण परत विचारेल असं वाटतंय, त्याच्यामुळं थांबतो मी. अरे मग त्याच्यात काय चूक आहे त्या बिचारीची? तिला वाटतंय तेच तिचं बाळ खरं आहे म्हणून ती तसं बोलती ना. हो मावशी, तुम्ही तर गप्पच बसाव. तर त्यांचं बरोबर आहे अर्जुन. अरे काय करायचं मला तर काही सुचत नाही बघ. हातच टेकले त्या ठिकाणी. आपण ना खरं तरी आता सगळं स्वीकारलं पाहिजे. म्हणजे तिला वेड लागलाय हे मान्य करायचं? आई तसं नाही, यातनं बाहेर पडायला त्यांना जरा वेळ लागणार आहे. अगं आप्पे, जेवढा जास्त वेळ जाईल ना तेवढं त्यांना अजून वाटत राहील की हेच खरं बाळ आहे म्हणून. त्यांचा विश्वास पक्का होईल. हेच बघवत नाही अर्जुन मला तिला रोज समजावताना आमचं बाळ गेलंय हे आठवावं लागतंय रे.
दादा ऐक, तुला किती त्रास होतोय आम्हाला सगळ्यांना कळतंय. तू म्हणत असशील ना तर वहिनींना आपण दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू, पण तू खचून जाऊ नकोस. तेच माझ्या डोक्यात होतं रे की रुपालीला दुसऱ्या डॉक्टरला दाखवू. आता ग बाया, त्याच्याने काय होणार आहे तवा? त्या रुपालीनी तिच्या डोक्यात एकदम फिट्ट बसवलंय की ती भावली म्हणजे तिचं बाळ आहे. तुम्ही एक नाही 10 डॉक्टर जरी आणले ना तरी काय होणार नाही. मी काय म्हणते स्वप्नील, म्हणजे बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. तुम्ही दोघं ना आता दुसरं एखादं बाळ, ते काय म्हणतात दत्तक, हा दत्तक घ्या. हा हो मावशी, काय बोलताय तुम्ही? गप्प बसा जरा. आत्ता रुपालीला सांभाळणं जास्त महत्वाचं आहे. आणि आत्ता ती जसं वागते ना, त्यानं दत्तक घेतलेल्या बाळाला पण धोका होऊ शकतो. दादा जाऊ दे, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. आपण वहिनींना चांगल्या दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू. हां, मी पण जरा माहिती काढते. पुण्यातले डॉक्टर आहेत का बघूयात आपण. हा आणि हे बघ, पैशांची अजिबात काळजी करू नको. जो काय खर्च होईल ना सगळं करू आपण, पण वहिनींना बेस्ट उपचार देऊ. जे काय करायचं ते लवकर करा फक्त. ह्या घराची परिस्थिती खरंच बघवत नाहीये. नाही 2 दिवसातच निर्णय घेऊ आपण. दादा आपण सगळं करू, फक्त तू खचू नको. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. येऊ आम्ही. अभी तो फक्त सुरुवात है. तुम्ही कुठला बी डॉक्टर बोलवा, नाही तर एखादा बाबा बोलवा, मी रुपालीला तशी ठेवणार म्हणजे ठेवणारच. नावाची हाय मनी आणि अख्ख्या कदमांना 5 पिया पाणी. दोघेही ऐकायला तयार नाहीयेत. म्हणजे सुजय भाऊजी आणि अर्जुनला असं वाटतंय सुजयला जर का बाहेर काढलं तर तो बाहेर आल्यानंतर काहीतरी दंगा घालेल आणि ते माझ्या बाळासाठी. नाही म्हणतोय ते खरंच आहे, पण एवढं आता पिऊताईचं कारणही समोर घेतलंच की. पिऊताईसाठी म्हटले सुजय भाऊजींना जरा बाहेर काढ, पण तो पिऊताईला जाऊन समजवायला गेला. आणि मग दोघेही जण माझ्याकडे आले आणि म्हटले की सुजयला काही दिवस आतच राहू देत. झालं आता, म्हणजे अर्जुन ऐकणारच नाही. तेच तर. आज सकाळी सुजय भाऊजींना पण भेटून आले. काय हो. तू काय बोललीस का त्याच्याशी? तुला माहिती आहे म्हणून? नाही हो सरकार. बोलू नकोस त्याला. त्याच्या पोटात काही राहत नाही. फाटदिशी त्या संकल्पला बोलेल तो. आणि मग काय, अर्जुन मध्ये माझ्यामध्ये भांडण लावायला सुद्धा काय? नाही नाही, तुर्तास आपल्यात भांडणं नकोत. अप्पे, तुझ्यात आणि अर्जात भांडणं नसतील ना तर आपण कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकतो. अहो सरकार, पण आत्ता काय करायचं? सुजय भाऊजी पण अडून बसलेत. आज सकाळी म्हणत होते मला प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा हवाय. बघितलं ना कसा आडमोठेपणा करतोय तो. मी सुजा, स्वप्नील आणि अर्जुन अशा 3 हिस्से करणार होतो प्रॉपर्टीचे. सरकार जाऊ द्या ना. असे अर्जुन तुम्हाला कधीच हे नाही बोलणार. नाही, त्याच्या बापाच्या बाबतीत मी जी चूक केली ना ती मला परत होऊ द्यायची नाही. हो सरकार, पण अर्जुनला प्रॉपर्टी मधला समान हिस्सा दिला तर त्याची आई नाही ना परत येणार. गापे. हो सरकार, पण तुम्ही त्याच भावनेने करताय ना. हा पण जाऊ द्या ना, नको त्यावर आता परत बोलायला. आणि अर्जुन जरी नाही बोलला तरी सुद्धा आम्ही वाटणीचा विषय घरात काढला की लगी वादाला तोंड फुटणार आहे. ती मनी काही गप बसणाऱ्यातली नाहीये. मग आता दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे? तो शोधला पाहिजे ना. नाही तर मग सुजय भाऊजी अर्जुनला सगळं सांगून मोकळे होतील. थोड्या पैशाचा विचार करून पाप करून बसलो. त्याची फळं अशी चुकवावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं. सरकार, आता त्या गोष्टीचा विचार नका करत बसू. सुजय भाऊजी अर्जुनला हे सगळं कसं नाही सांगणार ह्याची काळजी घेऊया आपण. बरोबर बोलतीयस तू. मी बोलून बघतो तसं वकिलांशी. तुम्हाला काय करायचं ते लवकरात लवकर करा. तुम्ही जी काही अपर्णा मॅमची काळजी घेताय ह्या दिवसांमध्ये ना, अशीच काळजी प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोची घ्यायला हवी. आता तो तर कर्तव्याचा भाग झाला खरं तर. पण हा, हे आपल्या हिरकणी योजनेचं काम कसं काय चालू आहे? अगदी उत्तम काम उत्तम चाललंय. मग अपर्णा मॅडमला जरा आराम करायला सांगू का?
सरकार इकडं परत, अरे नक्की चाललंय काय? विनायकराव, बरं झालं जरा वेळ मिळाला. काय हो, ही बाकीची कामं तरी करता आली. हा खरंय तुमचं. चाललंय का? अरे दादा, ये 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 बस. तू कसं काय इकडे आला? आलो फिरत फिरत इकडे. बापू नमस्कार. नमस्कार. किती दिवस झाले दादा तू इकडे आला नाही त्याला? अरे तुला तर माहितीच आहे की न्या घरात काय चाललंय आपले ते. हार दादा, पण इकडे आलं ना की सगळे टेन्शन निघून जातं बघ. अगदी 100% खरंय बरं का विनायकराव. सरकार, तुम्ही आदनमधनं चक्कर मारत जावा बरं का इकडे. यायला पाहिजे खरंच. शेतात भुईमुग लावलाय आणि बापूनी ना तर 4 साऱ्यामध्ये गवार बी पेरली. आणि सरकार, बांधावर शिवरीची झाडं बी लावून घेतलेत ओळीनं आता. अरे दादा, आमचा वेळ इथं कसा जातो ते कळतच नाही बघ. अगदी खरंय. तुम्हाला ना असं एकत्र काम करताना बघून लय भारी वाटतं बघा. असंच एकत्र काम करत जावा. अरे एकत्र राहण्यातच खरी गंमत आहे. भांडून काय होणार आहे? हा, वाटण्यात होणार ना शेवटी. शेतीच्या वाटण्या करून ना शेत हे शेत राहत नाही बघ. त्याचे तुकडे होतात, जमिनीचा तुकडा होतो आणि मग त्याच्यात काय लावता बी येत नाही रे दादा. ती बरोबर बोलला बघा विनायकराव तुम्ही. अहो हीच तर कळत नाही आजकालच्या लोकांना. अहो सगळ्यांना जमिनीच्या वाटण्या पाहिजेत, पण कष्ट नकोत. अहो उलट त्यांना कळलं पाहिजे, अशी एकत्र शेती केली ना की ही माती आपल्याला एवढं भरभरून देती की आपण आपलं तर भागवू शकतो, पण इतरांची पण पोटं भरू शकतो. वा, लाख बोललात बापू तुम्ही. अरे दादा, म्हणूनच तुला मी मागं म्हणलं ना, कशाला वाटण्याच्या मागं लागतोस. अरे बापू पण आता घरातलेच आहेत. बोल दादा बोल. विनया, माझ्या बी मनात नाही वाटण्या करण्याचं, पण करणार काय? अहो पण सरकार, कशाला वाटण्या करताय? आता सुजय वाटणी मागतोय. आता मग तो तुरुंगातनं बाहेर पडल्यावर वाटण्या करा. आता र मला वाटतंय वाटण्या करून द्याव्यात. जाऊ दे त्याला त्याच्या मार्गाने. आता काय बारका आहे का त्यो? किती समजवायचं? असं नको दादा बोलूस. अरे त्याच्याशी एकदा बोलून तर बघू. झालं की सगळं बोलून विनया. आता काय राहिलंय? तुला तर माहितच आहे की सगळं. तरी बी मला वाटतंय सरकार एकदा बोलून बघा. नाही कसं आहे, एकदा वाटण्या झाल्या ना की घर बी वेगळी होते. तू होय, कळतंय मला. बघू काय होतंय ते. रुक्मिणी, आपल्याकडे ते चामखिडीवर लावायचं औषध आहे का ग? कशाला? अगो, त्या सरकारांच्या पाठीवरचं चामखिळ ना जरा वाढायलाच लागलंय. त्याच्यावर औषध लावा म्हणलं. म्हणे तुझ्याशी ना बोलायचंच अवघड झालंय बघ. अगं मग नको बोलू, तुझ्या घराकडे बघ आधी. फार वाट लागली. येऊ का? काय मावशे, कशी तब्येत? हे कोणासाठी? तू खेळणार आहेस का? हा, अगं तुझ्या नातवासाठी. हा मावशे, अगं माझ्या भाच्यासाठी आणले. हे रुपाली त्याच्या बाळासाठी. म्हणे अगं तुला लाज कशी नाही वाटत ग? हा, किती नीच असावं ग माणसानं. अगं का अशी वागतेस तू? कसली बाई आहेस ग तू? आता गो बाया, माझ्यावर कशाला चिडती? हा, अगं रुपालीच म्हणली होती. आता बरं ग सगळंच तिचं ऐकायला लागलीस. अगं सकाळी स्वप्नील रुपाली बद्दल काय बोलला याचा तरी विचार करायचा तू. अगं का रुपालीला येडं करायला लागलीस? मी डिकिली होय ग तिला? हा, ग येडं तर तुम्ही केलंय. गेली 15 वर्ष तिला लेकरू होत नाही म्हणून तू आणि तो सरकार काय काय बोलत होते ना तिला, सगळं माहितीये मला. तू आता अशी का वागतेस? हे बाई, तू जेवढा त्रास द्यायचा ना तो मला दे, पण माझ्या सुनेला नको. आता गो बाया, आता बरी हात जोडायला लागली. हा, आधी तर तू माझ्या कानाखाली मारली होती ना. चुकलं माझं. हे बघ, तुला वाटत असेल ना तर मार मला, पण माझ्या स्वप्नील आणि रुपालीला त्रास देऊ नकोस. रुक्मिणी, त्या कानाखाली मारल्यावर तेवढ्या पुरतं दुखतं ग, पण त्याच्यात माझ्या नाही ना. त्या कानाखाली मारल्याचा, माझ्या बंट्याच्या आणि आप्पीच्या लग्नाचा आणि तुझ्या आणि सरकारच्या लग्नाचा सगळ्याच उट्ट काढणारे मी एकदम. पण ते वाईट वागून नाही, चांगलं वागून. चल बंट्या, नावाची हाय म्हणी
आणि भल्या भल्यांना पाच ती पाणी.